चलो, वॉर्म वेलकम सगळ्यांना. आजचा दिवस 20वा. 20 डेज वी आर मीटिंग एव्हरी डे. गुड. चला, प्रार्थना करूया, सुरू करूया. दीर्घ श्वास स्वतःला सैल थोडा. इनहेल and exhale slowly. प्रार्थना करूया दुनिया जोडून. हे परमेश्वरा, प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे सद्गुरू, माझे गुरु मास्टर चिवा कोकसुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, सगळे थोर संत, सगळे श्रेष्ठगण, सगळे ज्येष्ठगण, सगळे महागुरु, सगळे सद्गुरू, यांना सगळ्यांना आव्हान करून आजचं सेशन आपण समजून घेऊया. टू ऑल ऑफ यू, गुड इव्हनिंग. आय वेलकम यू ऑल फॉर दिस सेशन. सो कालच्या सत्रामध्ये आपण बघत होतो की आपण जे आहोत ते आपलं नातं, राईट? आठवतं ना सगळ्यांना? काल आपलं नातं. आवाज येतो माझा व्यवस्थित? कॅन हिअर मी? गुड. सो आपलं नातं जे गोडव्या बरोबर आहे ते आपल्या लक्षात आलं, राईट? आपली नाती बघा, रिलेशनशिप्स बघा, जे सगळ्यात महत्वाचं आहे जीवनामध्ये. जीवन, पैसे, धन, दौलत, चांगलं आयुष्य, चांगलं आरोग्य, या सगळ्याशी आपलं जे रिलेशनशिप आहे ते रिलेशनशिप कसे बघा आणि ते कम्पेअर करा. आपल्याला पटकन राग येतो, पटकन आपली चिडचिड होते का, पटकन आपण चिंतित होतो का, पटकन आपण विचलित होतो, पण आपला बॅलन्स जातो का, पटकन आपण टोल नाक्यावरती आपण असाल समजा, तर दोन गाड्या पुढे असतील तर आपण इथे वळतो का लगेच? राईट? आपली काय धावपळ होते, राईट? ट्राय. ओके, जर आपण सहज आपल्याला चिंता येत असेल तर आपली रिलेशनशिप बघा, किती चिंता आपल्याकडे सहज येते. पटकन दरवाजे उघडे आहेत, या. राग आपल्याला लगेच येत असेल तर बघा, आपल्याला राग, आपलं रिलेशनशिप काय रागाशी, तो घाबरत नाही यायला अजिबात. कसलीच चिंता नाहीये की ते आपल्याला फटके पडणार आहेत किंवा आपल्याला कोंडून ठेवतील किंवा आपल्याला जागा नाहीये. काही नाही. म्हणजे कुठेतरी पाणी मुरत आहे. येस ना? सांगायला हवंय का? कधी कधी ठीक आहे, रागवतो आपण, अजून संत व्हायचो आपण, त्या स्टेजमध्ये यायचो. पण सहजपणे जर विचलित होत असलो आपण, सहजपणे आपण चिंतित होत असू, सहजपणे आपण इंग्लिशमध्ये डिस्टर्ब होत असू, आपल्याला अपराधीपणासारखं वाटत असेल, तर इमॅजिन करा की आपली रिलेशनशिप त्या त्या गुणांची आणि अवगुणांची कशी आहे. आणि मग हनुमान चालिसेतला हा जो मनक्रम वचन जो आहे, मनाचा जो क्रम आहे, तो काय लागतो तुम्हाला लक्षात येईल. आपल्याला थोडासा जरी आजार झाला तरी आपण अत्यंत घाबरत होतो. अगदी असं वाटतंय काहीतरी मोठं होणार. थोडस जरी काहीतरी पाल चुकली तर आपण अत्यंत रेस्टलेस होतो का? जर त्याची सगळ्याची उत्तरं येस आहेत, हो आहे, मग त्याचं नातं आपल्याशी काय आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. जर आपण सहजपणे, आपल्याला पैसे मिळत आहेत सहजपणे, राईट? आणि म्हणायचे सहजपणे इज, पैसे कमवताना एक खूप फंटास्टिक फिलिंग येते. रिलेशनशिप बनवताना, पैसे कमवताना, बिझनेस करत असताना सगळं स्मूथ, व्यवस्थित होत आहे, ठरल्याप्रमाणे होत आहे, की नैराश्य येत आहे, की काही पास्ट मेमरीज आपल्याला बॉदर करतायत, की आपली जी धारणा आहे, जी आपल्याला सिनेमावाल्यांनी ती धारणा खराब केली, की श्रीमंत होण्यासाठी आधी गरीब व्हायला लागतं, मग आपले आई वडील गरीब असायला लागतात, मग आपण शेतावरती कामाला जायला लागतं, मग श्रीमंत पुरुषी आपलं प्रेम व्हायला लागतं आणि मग तिच्या आई वडील मध्ये येतात. हे असलं काहीतरी बोगस फिल्म लोकांनी अख्खी इमेज आपली श्रीमंतीविषयी पूर्ण खराब करून टाकलेली आहे.
पूर्ण खराब झाले. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डिस्टॉर्शन ऑफ इमेजेस. डिस्टॉर्शन. काय असंच दाखवले ना, कुठला तरी ठाकूर असतो, तो श्रीमंत असतो आणि म्हणून तो खराब असतो. म्हणजे धारणा काय झाली की श्रीमंत इज नॉट गुड. बिंग श्रीमंत इज नॉट गुड. येस, अशीच धारणा झाली. पण एक साईडला आपण म्हणतो मला श्रीमंत व्हायचं आहे, मला पैसेवाला व्हायचं आहे. बघा काय गडबड आहे. सोफ्यात जर मी तुम्हाला आज घेऊन गेलो तर तुम्ही म्हणाल की अरे, सोफ्यातली व्यक्ती तुम्हाला सांगणार आहे, अरे पण तूच म्हटलं होतंस ना की रिच पीपल आर नॉट गुड. आपल्याला पिक्चर मध्ये हेच तर शिकवलंय, फिल्म्स मध्ये हेच शिकवलंय, टेलिव्हिजन वरती हेच शिकवलंय, सगळ्या सिरियली ह्याच शिकवत आहे. 90% म्हणजे 10% मी स्टील जागा देतोय चांगुलपणासाठी. पण 90% मीडिया नाही, पण 90% इमेजेस किंवा लहानपणापासून जे आपण पाहतोय की रिच पीपल आर नॉट गुड पीपल. आणि हे बिंबवलंय आपल्याला फिल्म्स, सिरियल्स, टेलिमीडिया वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे काय झालंय, पूर्णपणे डिस्टॉर्ट झालेलं आहे. परत आपल्या खांद्यावरती कुदळ घेऊन कामाला लागतोय. म्हणजेच काय की किसान, किसान म्हणजे शेतकरी. काय फिल्मच्या हिशोबाने दाखवतायत, पण किसान इज व्हेरी रिच बाय द वे. नॉट ऑल किसान आर पुअर, राईट? नॉट ऑल द फार्मर्स आर पुअर. इट्स अ व्हेरी रिच आणि नोबल प्रोफेशन. इट्स अ व्हेरी नोबल प्रोफेशन. आर यू अंडरस्टँडिंग? आपलं रिलेशनशिप काय आहे, गोडव्याबरोबर आपलं रिलेशनशिप काय आहे? तू खरंच आपण मानतोय का मला स्वीटनेस? आपण काल जेव्हा आपण टाकलं ग्रुपवरती, राईट, तर आपली फिलिंग त्या गोडव्या जीवनातला गोडवा तो आपण खरं खरं अनुभवत आहोत का? जर नाही अनुभवत तर नाही कळणार. गोड खाल्लंच नाही त्यांनी, तुला कसं कळेल गोड कसं असतं? राईट? आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? ओके. या पूर्ण पुस्तकामध्ये ज्याच्यावरती आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन ही सगळी सिरीज जी करतोय आपण, लॉ ऑफ अट्रॅक्शन, राईट, मायकल लोसियर हे त्याचे लेखक आहेत या पुस्तकाचे, राईट. सो या पुस्तकामध्ये ते सांगतायत की युनिव्हर्स बरोबर कसं कनेक्ट करा. आकर्षणाचे नियम, आकर्षणाच्या त्यांनी कथा पण सांगितलेल्या आहेत. मग जर निरोगी व्हायचं असेल तर याचा अर्थ कुठला तरी रोग दरवाजे उघडून आतमध्ये आलाय आपल्या. चक्क माझ्या कळत आणि नकळत दोन्ही आजार आतमध्ये आलेला आहे. मस्त राहतोय राक्षस. निगेटिव्ह सेल्फ इमेज, कोणीतरी म्हटलं होतं तू वाईट आहेस. ती इमेज आपल्याला मारते. कोणीतरी म्हटलं होतं पैसे इज नॉट व्हेरी गुड, अंथरूण बघून पाय पसर. अंथरूण केवढं मोठं आहे आणि हे कोणी ठरवलंय? जर आपण परमेश्वराची लेकरं आहोत, जर माता लक्ष्मी तिच्या आशीर्वादामधनं गोल्ड कॉइन्स देते, काय बरं याचा अर्थ होतो? का बरं गणपती बाप्पांनी आपल्याला अथर्वशीर्षामध्ये तो मुलाधारच येतो असे नित्यम सांगितलं असेल? का बरं आम्हाला लक्ष्मी सूक्त शिकवतात? का बरं विष्णू सहस्त्रनाम शिकवतात? का बरं मग स्त्री सूक्त शिकवतात? का बरं आम्ही विष्णू सहस्त्रनाम करतो? काय बरं भगवान विष्णू यांची साधना केल्यानंतर किंवा यांचं ध्यानधारणा केल्यानंतर माता लक्ष्मी आपसूक येते. मग काय आपण चुकतोय? तर आपण तो दरवाजा जो चुकीचाच उघडून बसलो आणि हा दरवाजा आपला कलुषित केलेला आहे कोणीतरी. काही नावं मी तुम्हाला सांगितलीत आता. तो कलुषित केलेला आहे. ती गंगा पवित्रच आहे, लक्षात घ्या. आजचं सेशन शेवटचं आहे. उद्या कदाचित आपण आपण काय काय तुमचे फीडबॅक वगैरे घेणार आहोत आणि तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही काय शिकलात या सिरीज मधनं, असा आपण अनुभव घेणार आहोत. कदाचित उद्या सेशन माझ्याकडण्यापेक्षा जास्त तुमच्याचकडनं असणार आहे. पण शेवटच्या दिवशी, आज आपण आता बोलतोय 20व्या दिवशी, आपल्याला या हनुमान चालिसेत ना एवढंच समजायचंय, एवढंच नाही, एवढं काही समजायचंय की हे परमेश्वरा,
आपल्या सगळ्यांमध्ये परमेश्वर आहे का नाही? येस और नो? राईट. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, सभाई अभ्यंतर तू एक दत्त, ते सगळं आठवतं का नाही आपल्याला मधुरतामधलं? सभाई अभ्यंतर तू एक दत्त म्हणजे दत्त आत दत्त बाहेर, सगळीकडे दत्त आहेत आपल्या. मग जर दत्त सगळीकडे आहेत, तर लक्ष्मी आपण यांची पूजा करतो, माता सरस्वती यांची पूजा करतो. अहो ते समृद्ध आहेत ना, दागिन्यांनी मडलेले आहेत तो आपली देवता. आर दे नॉट रिच? माता लक्ष्मीकडे जेव्हा आपण पाहतो, माता भवानीकडे पाहतो, तुळजापूरला जातो, तिचं दर्शन घेतो, काय भवानी माता केवढी नटलेली आहे. सो तिचे अलंकार केवढे आहेत. तिरुपती बालाजीला जातो, केवढे अलंकार आहेत. इज इट नॉट रिच सिम्बॉल दॅट व्हॉट वी आर सीइंग? साऊथला जे देऊळ आहे पद्मनाभांचं, काय त्यांची संपत्ती आहे, सो रिच. येस नो? हेच सत्य आहे. जे टीव्ही वाल्यांनी दाखवलं ते सत्य नाहीये. कसे बघितले होते आपण सगळ्या रामायणामध्ये आपले देव? आठवा. कसे बघितलेले आपण कृष्ण? आठवा. रामरक्षेमध्ये प्रभू रामाचं वर्णन कसं आहे? आठवा. ते सत्य आहे. उघडताय तिसरा डोळा. आय यू अंडरस्टँडिंग? सत्य काय? ते सत्य आहे. वैभवशाली राज्य रामाचं, हे सत्य आहे. दशरथ राजा, दशरथ, हे सत्य आहे. ही वॉज रिच. ही वॉज रिच. हे सत्य आहे. बोगस करून टाकलाय फिल्मवाल्याने आपल्याला. कुठेतरी कोणतरी हमाला आहे, तो काहीतरी बिल्ला लावतोय. अहो नाही उभा होता असं काहीतरी बोगस वाट लावून टाकली त्यांनी पूर्ण त्या श्रीमंतीची. यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? आज लोक आपली, आपण जेव्हा दगडूशेठला जाल पुण्याला, राईट, किंवा लोक किती दागदागिन्यांचे, साईबाबाला जाल, किती आपण डोनेशन करतो तिकडे. प्रत्येक देवस्थान श्रीमंत. लोक धन दौलत, काय सोनं नाणं किती टाकतात. का बरं टाकत असतील? हे सत्य आहे. त्यामुळे आजपासून म्हणा चक्र, आय नो व्हॉट इज राईट अँड आय विल फॉलो द राईट, संपला विषय. हेच सत्य आहे. कशी दिसतात प्रभुराम? आपण बघितलं ना टीव्हीवरती रामायणाने रेखाटलेलं, बी आर चोप्राने आपल्यासाठी. काय त्यांची दागिने, क्या बात आहे. कुठली सिरियल लावा तुम्ही, मध्ये शंकराची एक सिरियल लागली होती, काय दिसतात पार्वती माता, क्या बात आहे. सगळे अगदी पूर्णपणे त्यांना केवढं अलंकार आहेत, त्यांना श्रीमंती आहे. रूप बदलून ज्यांनी ते काम केलेलं आहे ते आपल्यासाठी. रूप बदलली आहेत किंवा त्यांनी रूप घेतलेली आहे, हे काम त्यांनी आपल्यासाठी केलं आहे. पण माता लक्ष्मी जी आहे, तिचा आपण नुसता फोटो आता मी गुगल जरी केला तरी काय दिसेल पूर्णपणे. शी इज ऑल लोडेड विथ गोल्ड. का बरं मग आपण असं म्हणतो की महालक्ष्मीचे विद्मय विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात? का बरं आम्हाला हा श्लोक दिलाय? समृद्ध होण्यासाठी दिलाय, श्रीमंत होण्यासाठी दिलेलं आहे. हे सत्य आहे. असे बिल्ले बिल्ले लावून कुठेतरी गोळ्या मारून तो बिल्ला वाचून, अहो नाही हो, असे काही होत नसतं, काहीतरी बोगस. हे सगळं पिक्चरने पूर्ण गोंधळ करून टाकलेलं आहे. हे सत्य आहे की आपले सगळे देवदेवता हे आपल्याला ब्लेसिंग देत आहेत. ते गरीब राहण्याचे देतील काय, काहीतरी काय बोगस. आणि मग श्रीमंत लोक काय? तेव्हा आपल्याला
श्रीमंतीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? इफ यू सी समबडी हेल्दी, आर यू नॉट हॅपी? अष्टांग योगातला तो भाग आहे. कोणी दिला अष्टांग योग? आपल्याकडे कसं समजलं अष्टांग योग? हठयोगा त्यातला भाग आहे, एक्सरसाइज त्यातला भाग आहे, अष्टांग योगातला फिजिकल एक्सरसाइज त्यातला भाग आहे. इफ यू सी समबडी हेल्दी, इफ यू सी समबडी तेजस्वी, राईट. आज एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह शेवटच्या दिवशी सगळ्यांना लक्षात येतोय. ठीक आहे, आपण आपला देश पारतंत्र्यात होता. आपले महाराज बघा काय, शिवाजी महाराज बघा आपले, ही वॉज सो ही वॉज वेअरिंग ऑर्नामेंट्स, रयतेचा राजा होता. पण त्यांचं सिंहासन कसं होतं? लाजवाब. यस नो. त्यांचं मंत्रिमंडळ कसं होतं? त्यांच्याकडनं आपण काय शिकायचंय? हा, दिस इज द ट्रूथ. हे सत्य आहे. प्रत्येकाने राजा शिवछत्रपती वाचलं पाहिजे. मग आपल्याला राजे काय होते हे आपल्याला समजेल. इथे असं या एवढ्याशा सेशन मध्ये राजांविषयी नाही समजणार. आपला इतिहास आहे, आपला हा आपलं एक कल्चर आहे. ज्या देशात राज्यात आपण राहतोय हे समृद्ध म्हणूनच ओळखलं जायचं. हा देश समृद्ध म्हणूनच ओळखला जायचा. भारत देशाच्या बाहेरच्या लोकांनी आपल्यावरती आक्रमण केले, आपण कोणावरती करायला नाही गेलो. वी आर ओरिजिनली रिच. हे सत्य आहे. हे सत्य आहे. ट्रुथ. भारत नाही कोणावरती आक्रमण करावं. भारत समृद्ध आहे. हेच सत्य आहे. त्या देशाचा मी नागरिक आहे, हेच सत्य आहे. समृद्ध माझा देश आहे. ही माझी बांधिलकी आहे माझ्या देशावर. माझ्या डोळ्याने मला बघितलं पाहिजे. नाही तर सहज आहे, काय माझ्या देशात, काय माझ्या देशात, काय माझ्या देशात. दॅट्स नॉट द केस. मग आपलं नातं काय आपल्या देशाबरोबर? आणि माता लक्ष्मी जे गोल्ड कॉइन्स आपल्याला जी ब्लेसिंग देते, मग श्रीमंतीविषयी आपलं नातं काय? धन्वंतरी देवता आहे आपल्याकडे. आपण आयुर्वेदामध्ये धन्वंतरी देवता का बरं? मग आपण त्या देवतेला आपण किती वेळा आठवण करतो त्या धन्वंतरी देवतेला? मला आय वॉन्ट गुड हेल्थ फॉर मी अँड माय फॅमिली. रिमाइंडर लागतोय मनाचा क्रम क्लिअरली. मेडिकल जे नवीन प्रणालीप्रमाणे ॲलोपॅथी वगैरे जी ऑर्थोडॉक्स मेडिसिन्स आलेली आहेत त्याला म्हणतो आपण, राईट. त्यांनी सायन्सने भरपूर प्रगती केली आहे, नो डाऊट अबाउट इट, प्रश्नच नाही. पण कोणीतरी कुठेतरी आपले सगळे हे पट्टे आहेत ना, चष्मेच बदलून टाकले हो. काय दिसेनासे झाले. त्यांच्या चष्माने बघतोय. एक गरीब किसान था, उसका बेटा स्कूल में जाता था, 10 किलोमीटर चल के जाता था. अरे अरे अरे, तुम्ही पाठवणार का तुमच्या पोरांना? काय मग धारणा काय झाली की ओजी बॉम्ब घेतल्यावरती श्रीमंत होतो? ओजी नाही व्हायली तर? एक लक्षात घ्या, मुंबईतले जेवढे हॉस्पिटल्स आपण बघतोय हे सगळे श्रीमंत लोकांनी एक ट्रस्ट फॉर्म करून हॉस्पिटल्स बनवलेले. बॉम्बे हॉस्पिटल, सैफी हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, कोकिलाबेन हॉस्पिटल, सगळे श्रीमंत लोकांचे ट्रस्ट आहेत. त्यांनी जे श्रीमंत आहेत, श्रीमंत म्हणजे नुसते पैसेवाले नाही. डिफरन्स बिटवीन पैसेवाले आणि श्रीमंत. श्रीचा जो मंत आहे, श्री, श्री इज द श्रीराम, श्रीमंत. ती सगळी लोक आलेत. त्यांना असं वाटलं असेल ना हॉस्पिटल सुरू करावं, कोणतरी मग लीलावती सुरू केला. म्हणजे एक्झाम्पल मुंबईचं सांगतो, लीलावती सुरू केलं. एक ट्रस्ट आहे त्यांची, त्याच्यावरच त्यांचं पोट नाहीये.
दे आर व्हेरी बिग डायमंड मर्चंट्स आणि अजून काय काय आहेत त्यांचे ते ट्रस्ट तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळेल त्यांच्याविषयी. बॉम्बे हॉस्पिटल, सैफी हॉस्पिटल, टाटा मेमोरियल. काय म्हणाल मग टाटा रिच आहेत तर? रिलायन्स फाउंडेशन. काय म्हणाल मग तुम्ही? आर नॉट गुड. काय आपलं रिलेशनशिप आहे मग? धनी धनवानांशी रिलेशनशिप काय आहे? त्यांनी हॉस्पिटल काढली. यस, ज्यांनी कोविड व्हॅक्सिन बनवलं त्यांच्याविषयी आपले काय कारण आहे? दे आर व्हेरी रिच, द पुनावाला फॅमिली. सुपर रिच. रिचर रिचर. त्यामुळे आज आज मी तुम्हाला हात बदलणार आहे. राईट. आज सगळ्यांना गोल्डन सोफा देणार आहे बघा. आय एम टुडे इज अ गोल्डन सोफा डे. ठीक आहे, त्यामुळे मी आज सोफा बदललेला आहे आपला सगळ्यांचा. तो टेक अ टाइम, इनहेल एक्सेल अगेन. सोफा बघतो कुठे गेलो तुमचा. हो या, एक स्क्रीनवरती दाखवतो. आज आजपासून गोल्डन सोफ्यावरती बसायचं. दिस इज युअर सोफा. गोल्डन सोफा. ठीक आहे. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. विथ आईज ऑफ युअर माइंड, सिट ऑन द सोफा विच इज द गोल्डन सोफा. बघा कसं वाटतंय. थोडं हेजिटेशन असं वाटतंय का काही? जमतंय का बसायला? थोडं गडबड होते. थोडं कसं तरीच वाटतंय. थोडं आकुड करून बसलात का तुम्ही? अगदी आरामात व्यवस्थित बसायला. फील युअर सेल्फ. सोफा गोल्डन मी तुम्हाला दिलेला आहे. बसा. विथ आयज ऑफ युअर माइंड स्वतःला बसवा. कम्फर्टेबल करा. आरामात पाठ वगैरे टेकून बसा. पाय पाय दुमडून बसा. बसा. सोफ्यावर बसताना जी फिलिंग आहे ती रिअल आहे. ऑकवर्ड वाटतंय. थोडंसं वेगळं वाटत होतं, डिफरंट वाटत होतं. तर रोज ही एक्सरसाइज करायची गोल्डन सोफाची. श्रीमंत. आपल्याकडे सांगितलेलं आहे श्रीमंत. श्री. आपल्या नावाच्या पुढे श्री लिहिलेलं आहे. श्रीमंत. स्वतःला हाक मारा त्या नावाने श्रीमंत. स्वतःचं नाव घ्या. फॉर एक्झाम्पल माय नेम इज शैलेंद्र, सो आय कॅन श्रीमंत शैलेंद्र. सो स्वतःचं नाव घ्या. सिट ऑन द सोफा विच इज गोल्डन. आणि काल मी तुम्हाला जो फ्रंटल लोब दाखवलेला, त्या फ्रंटल लोबला विचारा. ब्रेनचा पुढचा भाग. काय मग कसं वाटतंय आता? बघा त्याला कसं वाटतंय आता. तो अरे बाबा ह्याचीच वाट बघत होतो. कारण तो फ्रंटल लोब आहे, तो राजा आहे. आपल्या पूर्ण सगळ्या सिस्टमचा राजा आहे. स्वतःला कम्फर्टेबल फील करा. ही गोल्डन सोफा, गोल्डन एनर्जी माता लक्ष्मीकडनं येणारी, ही आपल्याला अगदी सहजपणे हील करते. आपल्याला दुरुस्त करते. आपले इमोशन्स सारखे करते. आपल्या मनातली किंतु परंतु चिंता हे सगळं 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 दूर करते.
शरीराच्या प्रत्येक भागामध्ये शिकांत ही म्युझिक जी आहे, त्या तारा ज्या वाजतात त्या आपल्याला हील करतात. आपले एस्पेशली कानाचा वरचा भाग, राईट साईड, सैल थोडं त्रास होतो. आपल्या गुरुजनांचं स्मरण करा. लक्ष्मी, वाणी, हा श्रीमंती आहे आपल्याकडे, हा आपला वारसा आहे, हे सत्य. दिस इज द ट्रूथ. आपला स्पाइन जो आहे पूर्ण स्वच्छ झालेला आहे, गोल्डन झालेला आहे, रिपेअर झाला. शरीराचं प्रत्येक कण गेलं, हे सत्य आहे. रामांकडे बघितल्यानंतर प्रसन्नता वाटते. आपल्या गुरुजनांकडे फोटो पाहिल्यानंतर हृदयाला बाजार फुटते. इज द स्वीटनेस. स्मरण करा म्हणा. थँक्यू. आभारी आहे. Slowly come back. Open your eyes. Better. कटू अनुभव सगळ्यांना आहेत जीवनामध्ये. कटुता सगळीकडे आहे. ती कटुता आपल्याला हाताने पुश करायची, गोडवा घ्यायचा आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? मनक्रम वचन ध्यान. ते ध्यान लावाल ते म्हणा, चिंतेचं लावाल तर चिंता येणार आहे, रागाचं लावाल तर रागाच येणार. यू आणि मीच्या स्टोरीमध्ये तुम्हाला सांगायला गेली युला आता परत एंट्री द्यायची नाही रागाला, चिंतेला. बस दरवाजे बंद. समृद्धीकडे गेलो. आपण काय शिकतो ज्ञानेश्वरांकडनं? अपसायदान विसायदान आपण सगळं बोलतोय. समाजाने त्यांच्या आई वडिलांना कसं वागवलं तरी सुद्धा ते म्हणतायत, जो जे वांछील तो ते लाव. मग तो ज्ञानेश्वरांकडनं बोध घ्यायचा आहे मला, आपल्या सगळ्यांना. त्या 5 भावंडांना कसं वागवलं तरी सुद्धा ते म्हणतात, जो जे वांछील तो ते लाव. तेव्हा ते म्हणतात सुखिया झाला शेवटला. येस नो? मला एक फॉरगिव्ह केलं पाहिजे का नाही? तर मला ज्ञानेश्वरी समजली, पसायदान समजलं. नाही तर उगाच पोटाला पूजा करून काहीतरी स्टेटस बिटस लागून काय नाही होतं. आय क्लिअर? 100%. येस, थांबूया, हनुमान चालीसा करूया. एक लॉंग डीप ब्रेथ. रेकॉर्डिंग थांबवतोय.